कमिशन अंतर्गत येणारे म्हणजेच 8वे वेतन आयोगांतर्गत येणारे जे कर्मचारी आहेत अशा कर्मचाऱ्यांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण लेटर जारी झालेलं आहे। हे लेटर वित्त मंत्रालयाकडून जारी झालेलं आहे। होळीनंतर हे आलेलं पहिल्यांदाच लेटर आहे 8 पे कमिशन अंतर्गत येणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी। 8 पे कमिशन अंतर्गत येणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी एक ऑप्शन ओपन करण्यात आलेले आहे आणि या ऑप्शन्सची शेवटची तारीख असणार आहे ती म्हणजे 30 एप्रिल 2026। नेमका कोणता ऑप्शन ओपन करण्यात आलेला आहे, त्याचा फायदा 8 पे कमिशन जे कर्मचारी आहेत या कर्मचाऱ्यांना कसा घ्यायचा आहे याची सर्व प्रोसेस आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहायचा। चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अशाच महत्त्वपूर्ण आणि गव्हर्नमेंटच्या नवीन अपडेट्ससाठी चॅनल सबस्क्राईब करा। त्याचबरोबर शेजारील बेल आयकॉन सुद्धा ऑन करून ठेवा म्हणजे असेच महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत रेग्युलर पोहोचत राहतील। तर नमस्कार, मी पूनम आणि तुम्ही पाहत आहात पुन्हा एक नवीन अपडेट। तर बघा, 8 पे कमिशन अंतर्गत येणारे जे कर्मचारी आहेत यांच्यासाठी एक वित्त मंत्रालयाकडून अतिशय महत्त्वपूर्ण प्रेस नोट जारी झालेली आहे। या प्रेस नोटमध्ये सांगितलेलं आहे की 8 पे कमिशनचे जे कर्मचारी आहेत यांच्यासाठी एक ऑप्शन ओपन करण्यात आलेला आहे, जो ऑप्शन 8 पे कमिशन कर्मचाऱ्यांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट, त्यांच्या पुढच्या भविष्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट ठरणार आहे। तुम्हाला माहीत आहे 8 पे कमिशनचं जे गठन आहे ते 16 जानेवारी 2025ला करण्यात आलं। त्यानंतर नोव्हेंबरमध्ये त्यांची समिती स्थापन करण्यात आली। त्यानंतर 2026 नवीन इयरमध्ये 2 ते 3 लेटर जारी करण्यात आली, परंतु या लेटरमध्ये काही हालचाली जास्त करून दिसल्या नाहीत। त्यामुळे प्रत्येक कर्मचारी 8 पे कमिशनच्या 8 वेतन आयोगाच्या प्रतीक्षेत होता। त्यानंतर होळीनंतर एक ही प्रेस नोट जारी करण्यात आलेली आहे जी की 8 पे कमिशनचे जे कर्मचारी आहेत त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण ठरणार आहे। नेमके या प्रेस नोटमध्ये काय सांगितलेलं आहे बघा, वित्त मंत्रालयाकडून एक प्रेस रिलीफ नोट आहे ती जारी झालेली आहे। म्हणजेच मिनिस्ट्री ऑफ फायनान्सकडून 8 पे कमिशन होल्डरसाठी स्टेक होल्डरसाठी प्रेस रिलीज ही जारी करण्यात आलेली आहे। ही अपडेट सर्व कर्मचाऱ्यांसाठी आहे, म्हणजे मग ते फायनान्स मिनिस्ट्रीचे असो, रेल्वेचे कर्मचारी असो, डिफेन्सचे असो किंवा पॅराडिफेन्सचे असो, पोस्ट कर्मचारी असो म्हणजेच डाक विभागाचे कर्मचारी असो, कोणतेही 8 पे कमिशन अंतर्गत येणारे कर्मचारी आहेत त्यांच्यासाठी हे अतिशय महत्त्वपूर्ण प्रेस नोट असणार आहे। तर सर्व लाभार्थी जे आहेत जे सर्व लाभार्थी आहेत म्हणजेच 8 पे कमिशन अंतर्गत येणारे जे कर्मचारी आहेत आणि जे इच्छुक कर्मचारी आहेत त्याच्या सर्व पेन्शनर्स ऑर्गनायझेशन्स जेवढ्या पण आहेत संस्था यांच्यासाठी हा ऑप्शन ओपन करण्यात आलेला आहे। मग फक्त कर्मचाऱ्यांनाच नाही तर पेन्शनर्ससाठी सुद्धा हे अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट आहे। असोसिएशन आहेत अशा सर्वांसाठी हा ऑप्शन ओपन करण्यात आलेला आहे। म्हणजे ज्या काही संस्था आहेत, असोसिएशन्स आहेत, पेन्शनर्स आहेत, कर्मचारी आहेत यांच्यासाठी हा जो ऑप्शन आहे तो ऑप्शन ओपन करण्यात आलेला आहे। हे सर्व ह्या जो ऑप्शनमध्ये जो फीडबॅक द्यायचा आहे ते सबमिट करू शकतात, म्हणजे त्याला म्हटलं जातं मेमोरँडम आहे तो, किंवा रिप्रेझेंटेशन म्हटलं तरी चालेल। रिप्रेझेंटेशन हे सबमिट करू शकतात आणि याची शेवटची तारीख असणार आहे 30 एप्रिल 2026। 30 एप्रिल 2026ला हा ऑप्शन क्लोज केला जाणार आहे। त्याआधी तुम्हाला तुमचं मेमोरँडम किंवा रिप्रेझेंटेशन म्हटलं तरी चालेल हे तिथे सबमिट करायचं आहे। यामध्ये काय सांगितलेले आहे बघा, जेवढे पण इलिजिबल कर्मचारी पेन्शनर्स आहेत हे प्रोव्हाइड करू शकतात ऑनलाईन स्ट्रक्चरल फॉर्मॅट रिप्रेझेंटेशन सबमिट करू शकतात। म्हणजे जेवढे पण कर्मचारी आहेत, पेन्शनर्स आहेत, मी आत्ता सांगितलं संस्था किंवा असोसिएशन आहेत, सर्वजण जो स्ट्रक्चरल फीडबॅक आहे, स्ट्रक्चरल फॉर्मॅट आहे 8 पे कमिशनचा तो तुमच्या मनानुसार, मग त्यामध्ये फिटमेंट फॅक्टर किती असावा, सॅलरी, आता फिटमेंट फॅक्टर आला म्हटल्यावर सॅलरीची ग्रोथ होणार आहे म्हणजे वाढणार आहे, फिटमेंट फॅक्टरनुसारच वाढते। त्यामध्ये DA सुद्धा म्हणजे महागाई भत्तासुद्धा तितकाच महत्त्वाचा असतो। म्हणजे पहिली स्टेप तर असते DA फिक्स झाल्यानंतर मग फिटमेंट फॅक्टर त्याच्या कॅल्क्युलेशनमध्ये टाकून फिटमेंट फॅक्टर काढता येतो आणि फिटमेंट फॅक्टर निघाल्यानंतर तुमचं सॅलरी स्ट्रक्चर हे ठरवता येतं। त्यामुळे फिटमेंट फॅक्टर DA त्यानंतर फिटमेंट फॅक्टर
हा अतिशय महत्त्वाचा असतो. जर तुम्हाला तिथे नोंदवायचं आहे, म्हणजे तुम्हाला हे पे कमिशनचा स्ट्रक्चरल फॉर्मॅट नेमका कसा असावा हे तुम्हाला तिथे नोंदवायचं आहे. त्यासाठी तुम्हाला 2 ऑप्शन्स दिलेले आहेत, म्हणजेच त्यासाठी तुम्हाला 2 पोर्टल दिलेले आहेत. या पोर्टलवरती तुम्ही तुमचा हा फीडबॅक नोंदवू शकता. तुम्ही ईमेल किंवा स्वतः पर्सनल मेसेज किंवा कोणत्याही बाकीच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून जर तुम्ही तुमचा फीडबॅक किंवा तुमचं जे स्ट्रक्चरल फॉर्मॅट आहे तो जर नोंदवला तर तो फीडबॅक किंवा स्ट्रक्चरल फॉर्मॅट हे गृहीत धरलं जाणार नाही, असं सरळ वित्त मंत्रालयाकडून सांगण्यात आलेलं आहे. तुम्हाला फक्त या 2च पोर्टलवरती तुमचं जो स्ट्रक्चरल फॉर्मॅट आहे तो स्ट्रक्चरल फॉर्मॅट हा नोंदवता येणार आहे. आता याचा कर्मचाऱ्यांना मी जे ते 2 पोर्टल आहे ते मी पुढे सांगणारच आहे. त्या अगोदर बघूया याचा कर्मचाऱ्यांना किंवा पेन्शनर्सना किंवा संस्था असोसिएशन आहेत यांना नेमका फायदा काय होणार आहे. तर यांना फायदा असा होणार आहे की जर तुम्ही तुमची मते नोंदवली तर वित्त मंत्रालयाचा किंवा जी समिती निवडली आहे या समितीचा जास्तीत जास्त कल हा तुमच्या मतांवरती असणार आहे. त्यामुळेच तर यांनी हे पोर्टल ओपन करून दिलेलं आहे. त्यामुळे तुम्ही फिटमेंट फॅक्टर काय द्यायचा, DA तर आता फिक्स झालेला आहे. DA काय द्यायचा ही तुमच्या हातात आता नाही, फिक्स झालेला आहे. परंतु फिटमेंट फॅक्टर काय द्यायचा हे मात्र तुमच्या हातात आहे. त्यामुळे फिटमेंट फॅक्टर नेमका काय असावा किंवा पूर्ण जे स्ट्रक्चरल फॉर्मॅट आहे तो नेमका काय असावा हे तुम्ही जर सांगितलं आणि जर आता प्रत्येक कर्मचारी किंवा पेन्शनर असोसिएशन संस्था हे स्वतःचाच फायदा बघणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त चांगलाच फिटमेंट फॅक्टर किंवा चांगलंच स्ट्रक्चरल फॉर्मॅट आहे ते बनवून प्रत्येकजण टाकणार आहे. आणि तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल तर तुम्ही सुद्धा एक लॉजिकली स्ट्रक्चरल फॉर्मॅट बनवून तुम्ही यावरती सेंड हे करू शकता. म्हणजेच मी तुम्हाला आता जे पोर्टल सांगणार आहे त्या पोर्टलवरती तुम्ही सेंड हे करू शकता. मेन म्हणजे याची लिमिट आहे, म्हणजे तुम्ही 200 ते 250 शब्दामध्ये हे स्ट्रक्चरल फॉर्मॅट हे सेंड करू शकता. याचं फॉर्मॅट आहे, तुम्ही आता फॉर्मॅट 3 ते 4 पेजेस असं कितीही बनवत जायचं नाही आणि या पोर्टलवरती सेंड करायचं नाही. तर तुम्हाला स्ट्रक्चरल फॉर्मॅट बनवण्यासाठी 200 ते 250 शब्दामध्येच तुम्हाला स्ट्रक्चरल फॉर्मॅट हे बनवायचं आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे या पोर्टलवरती कोणत्याही प्रकारची इमेज किंवा कोणत्याही प्रकारचा PDF सेंड करायचा नाही, म्हणजेच डुप्लिकेट बनवलेला PDF सेंड करायचा नाही. स्वतःचा जो फॉर्मॅट आहे तो फॉर्मॅट तुम्हाला टाईप करून तिथे ऑप्शन येत आहे त्या ऑप्शनवरती तुम्ही टाईप करून तो फॉर्मॅट हा सेंड करायचा आहे. त्यातील पोर्टल 2 नेमके कोणते आहेत तर त्यातील पहिलं पोर्टल आहे ते म्हणजे innovationindia.mygovernment.in हे एक पहिलं पोर्टल आहे. आणि दुसरं पोर्टल आहे ते म्हणजे 8cpc.government.in. या पोर्टलवरती तुम्ही तुमची जे स्ट्रक्चरल फॉर्मॅट आहे तो स्ट्रक्चरल फॉर्मॅट हा सेंड करायचा आहे. तर हे 2 पोर्टल आहेत. काही वेळा जे ही पोर्टल आहे ते आतापर्यंत सुरळीत चालत होती, परंतु कालपासून याचा इश्यू होत आहे. काही वेळा ही पोर्टल कमी जास्त म्हणजेच लोड होऊ शकतात. जास्तीत जास्त कर्मचारी, पेन्शनर, संस्था, असोसिएशन यामध्ये सहभागी झाले असल्यामुळे त्यामुळे थोडं थांबायचं आहे. 30 एप्रिल ही शेवटची तारीख आहे. त्यामुळे तुम्ही तुमचा फीडबॅक मात्र द्यायचा आहे. थांबून द्या पण फीडबॅक मात्र द्यायचा आहे. त्यामुळे तुम्हाला फायदा हा पुढे जाऊन होणार आहे. सो जास्तीत जास्त 8 पे कमिशन अंतर्गत येणाऱ्या कर्मचाऱ्यांपर्यंत, पेन्शनरपर्यंत, असोसिएशनपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. भेटूयात पुढच्या एका नवीन अपडेटसोबत. तोपर्यंत धन्यवाद.